Good morning, all of you. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. आपण प्रिव्हियस लेक्चरला काही न्यूमरिकल सॉल्व केले बेस्ड ऑन द मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी अँड नॉर्मॅलिटी. ठीक आहे. मला वाटतं होमवर्कला काही क्वेश्चन्स दिले होते. 1 to 6 पासून दिलेत का? हे नेक्स्ट स्लाइड मधले दिले होते. 12 to 1 to 6 Okay. पासून होते मॅम. सगळ्यांना सॉल्व करता आले? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. हे 12th बुक्स मधील पण असू शकतील, येतील 1-2, कारण तेच सेम बेस आहे आणि तोच कंटेंट आहे. तुमच्याकडे जर 12th केमिस्ट्रीचं बुक्स असेल तर त्यामधील पण हे आहेत असं मला वाटत आहे. ठीक आहे. तर आता पुढचा थेरॉटिकल पार्ट आपल्याला पाहायचा आहे, गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. ठीक आहे. त्याच्या अगोदर क्रोमॅटोग्राफीचं क्लासिफिकेशन आणि नंतर आपण गॅस क्रोमॅटोग्राफी असं पाहूया. ठीक आहे. थोडं सिक्वेन्स स्लाइडचा चुकलेला आहे इथं. अगोदर गॅस आपल्याला एक्सप्लेन करून जमणार नाही. अगोदर आपल्याला हे क्रोमॅटोग्राफी, व्हॉट इज क्रोमॅटोग्राफी, नंतर व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी, हे आपण अगोदर एक्सप्लेन करूया. ठीक आहे. क्रोमॅटोग्राफीची स्लाइड आहे का पाहते मी. नाही, ठीक आहे. मी क्रोमॅटोग्राफीची तुम्हाला डेफिनेशन अगोदर एक्सप्लेन करते. ठीक आहे, हे सफिशियंट आपल्याला. Is it visible to you? Yes. Yes. Yes ma'am. Okay. See, first we'll discuss the definition of chromatography, then the its classification, and we will discuss the some techniques of the chromatography in details. Okay. So what is chromatography? 1 minute. I will set the slideshow. Okay. See, what is chromatography? Chromatography. Chroma means color. Okay. Graphy means technique. क्रोमा मीन्स कलर, ग्राफिक म्हणजे काय असेल तर एक टेक्निक असेल. ठीक आहे. आता काय आहे क्रोमॅटोग्राफी मध्ये, त्याची मी डेफिनेशन एक्सप्लेन करते. दिस इज द टेक्निक फॉर द सेपरेशन ऑफ मिक्सचर. आपल्याला काय करायचं असतं तर मिक्सचर सेपरेट करायचे आहे. ठीक आहे. द टेक्निक युज्ड फॉर द सेपरेशन ऑफ ए मिक्सचर बाय पासिंग इट इन ए सोल्युशन or suspension through a medium in which the components move at different rates. ठीक आहे. आता पहा, मी डिटेल एक्सप्लेन करते. सी, क्रोमॅटोग्राफी या टेक्निक मध्ये आपण काय करतो तर आपल्याला मिक्सचर जे आहेत ते सेपरेट करायचे आहे. आपला बेसिक काय करायचं, आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये तर आपल्याला मिक्सचर आपल्याला सेपरेट करायचे आहेत. ठीक आहे. तर हे जे मिक्सचर आहेत ते आपण कसं सेपरेट करू शकतो तर कलरच्या बेसिसवरती सेपरेट करतो आपण. क्रोमा मीन्स कलर. कशावरती आपण करतो? कलरच्या बेसिसवरती सेपरेट करत असतो. कसं करायचं तर बाय पासिंग द सोल्युशन ऑर सस्पेन्शन थ्रू ए मीडियम. जे मिक्सचर असेल, जे समजा लिक्विड सोल्युशन असेल तर ते सोल्युशन, ते सस्पेन्शन आपल्याला एका मीडियम मधून पास करायचं असतं
की त्यामध्ये इन विच द कॉम्पोनंट्स मूव, जे मिक्सचरचे कॉम्पोनंट्स असतात, उदाहरणार्थ निकेल आहे आणि कॉपर आहे. ठीक आहे, निकेल आणि कॉपर, निकेलचा पिंक कलर असतो, कॉपरचा असतो स्काय ब्ल्यू. आता हे जे दोन मिक्सचर आहेत ते अगोदर त्याचं सोल्युशन बनवायचं, की ते जे कंपोनंट आहे ते डिझॉल्व्ह झाले पाहिजेत. ते दोघांचं सोल्युशन बनवल्यानंतर आपल्याला एक मीडियम दिलं जातं. त्या मीडियम मध्ये आपण ते काय करतो, पेपर क्रोमॅटोग्राफीचं सांगते मी स्पेशली. पेपर क्रोमॅटोग्राफी त्या एक पेपर असतो, त्यावरती आपण ते मिक्सचरचे डॉट्स देतो. असेल की चोंडे सरांचं. हा, थांबा मी पाहते. आय 3 ते 4 ठीक आहे. नंतर जे पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये काय करतो आपण, जे मिक्सचर आहे त्याचा पेपर वरती डॉट द्यायचे आणि तो जो पेपर आहे तो एका ग्लास जार मध्ये मीडियम मध्ये डीप करायचा असतो आणि मग त्या मीडियम मधून जे कॉम्पोनंट्स असतात ते मूव्ह होतात, म्हणजे पेपर वरती जिथं स्पॉट दिलाय तिथून ते वरती सरकतात, कलर स्पॉट असतात ते. आता हे जे आपल्याला सरकलेले आहेत तर त्याचा ते लक्षात येतं आपल्याला, कारण की कलर आहे असा त्यावरती रन होतो दिसतो. तर जे कॉम्पोनंट्स असतात ते मूव्ह होतात ऍट डिफरंट रेट. तर निकेल तो मूव्ह होण्याचा रेट वेगळा असतो. नंतर तुमचा आपण काय घेतलं, निकेल आणि कॉपर घेतलेलं आहे, कॉपर सल्फेट, तो स्काय ब्ल्यू कलरचा असेल तर त्याचा मूव्ह होण्याचा रेट वेगळा असतो, डिफरंट रेट्स असतात. मे बी निकेलची हाईट जे आहे ते कॉपर पेक्षा कमी असेल किंवा कॉपरची निकेल पेक्षा कमी असते, कमी जास्त रेटला ते काय होतात असतात, मूव्ह होत असतात. इथं पहा, तर ही पेपर क्रोमॅटोग्राफीच आहे. आपण काय करतो सुरुवातीला, हा एक पेपर आहे क्रोमॅटोग्राफीचा. सगळ्यांना स्लाइड दिसत आहेत ना व्यवस्थित? Yes, ma'am. आता हे क्रोमॅटोग्राफीचे टेक्निक आहे. हे झालं पेपर क्रोमॅटोग्राफी. तसे गॅस क्रोमॅटोग्राफी आहे आपल्याकडे, नंतर गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. तर प्रत्येक वेळेस आपण एवढंच लक्षात ठेवायचं, मिक्सचर आपण काय करतो, कलरच्या बेसिसवरती सेपरेट करू शकतो. आता इथं हा पेपर असतो, त्याला 2 ते 3 सेंटीमीटरला पेन्सिलने लाईन ओढून घ्यायची असते. नंतर इथं आपण स्पॉट देतो. आता इथं समजा एक स्पॉट दिला तुम्ही निकेलचा, तर त्याच्या शेजारी कॉपरचा द्यायचा, त्याच्या शेजारी सेपरेट जर घ्यायचा असेल आपल्याला तर, आणि समजा मिक्सचर असेल तर मिक्सचरचा एकच द्यायचा आणि सेपरेट जर तुम्हाला त्यांची RF व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही सेपरेट देऊ शकता. आपण इथं मिक्सचरचा आपल्याला द्यायचा, त्यामुळे आपले मिक्सचर एकत्रच झालेलं असणार, म्हणजे निकेल त्याच सोल्युशन मध्ये असेल, कॉपर त्याच सोल्युशन मध्ये असेल, अजून एखादी एलिमेंट त्याच सोल्युशन मध्ये असणार आहे. सगळ्यांचा कंबाईन एक स्पॉट तुम्ही इथं दिला. ठीक आहे, आता स्पॉट दिल्यानंतर हा असा ग्लास जार असतो. ठीक आहे, या ग्लास जार मध्ये इथं एक लिक्विड घेतलेलं असतं, मीडियम म्हणायचं त्याला, त्या लिक्विडला आपण काय म्हणतो, मीडियम. नंतर हा एक इथं यावरती झाकण असतं, इथं आपण त्याला अटॅच केलेलं असतं. नंतर हे इथून याला इथं जॉईन करायचं, अटॅच करायचं, आणि हा पेपर आहे ना, तो पेपर स्पॉट डीप होऊ द्यायचा नाही, त्याच्या खाली थोडासा द्यायचा. पहा, लिक्विडची तुम्हाला इथं बाउंड्री दिसते. एक 2 ते 3 तास आपण असंच ठेवून देतो हे. मग काय होतं की हा पेपर या लिक्विड मध्ये डीप झालेला आहे, तर इथून हे या पेपर मध्ये रन होतं. आता हे रन झाल्यानंतर यात जेवढे स्पॉट असतील, इथं निकेलचा येईल, इथं कॅडमियमचा येईल, मे बी इथं अल्युमिनियम असेल, जेवढे असतील तेवढे सेपरेट होतील. इथं 4 दिसत आहेत. परत काय करायचा, हा कागद बाहेर काढायचा आणि तो अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन मध्ये, UV चेंबर असतो आपल्याकडे, तर त्या रेजला काय करायचं, आपण त्याला ड्राय करून घ्यायचं, ड्राय करायचं आणि नंतर आपण त्याला नाव द्यायची ABC आणि D. आणि आपल्याला ह्याचे लेंथ मेजर करायची असते, इथून इथपर्यंत निकेलची लेंथ एवढी आहे तर त्याचा रेट किती आहे. नंतर हा सेपरेट झाला, कॅडमियम असेल, निकेल असेल, तर हे आपण असे हे सेपरेट करू शकतो एलिमेंट्स. ठीक आहे, तर ही अशी क्रोमॅटोग्राफीची टेक्निक असते. ठीक आहे, बेसिक काय लक्षात ठेवायचं की अशी टेक्निक आहे ज्यामध्ये सेपरेशन ऑफ मिक्सचर होत असतं. तर आपण कसं करतो मिक्सचर सेपरेट, बाय पासिंग इट ए सोल्युशन ऑर सस्पेन्शन थ्रू ए मीडियम, ओके, इन विच द कंपोनेंट्स मूव्ह ॲट डिफरंट रेट. कंपोनेंट्स काय होतात, डिफरंट रेटला मूव्ह होत असतात. आता या क्रोमॅटोग्राफी टेक्निक मध्ये 2 फेजेस असतात. एक असते स्टेशनरी फेज, एक मिनिट,
मी अजून तुम्हाला ह्याच्या पीपीटी दिले नाहीत ना? दिलेत मॅडम. बरं, ते रिप्लेस करून मी हे देते मी, कारण त्या डेफिनेशन वगैरे नाही. मॅडम ते पीपीटी मध्ये क्रोमॅटोग्राफीचे डेफिनेशन आहे की? आहे का? हा, अजून तर बॅकला घेतलं नाही येते का? इथं क्लासिफिकेशन आहे. हा, गॅस लिक्विडची, त्याच्या- नंतर कॅरियर गॅस, थर्मल अनालिसिस आणि संपते इथं. तुम्हाला कोणती पीपीटी दिली मी पाहते, मी हीच दिलेली असेल, एवढीच पीपीटी आपल्याकडे. मॅडम ते आता डायग्राम दाखवलेली ना त्याच्या अगोदर. आपल्या पीपीटी मध्ये आहे हा, याच्या अगोदर, याच्या अगोदर का? हा, आताची डायग्राम दाखवलेली त्याच्या अगोदर. कॅरियर गॅस, ह्याच्या आधी हा, हे आपण टाकले आता. त्याच्या पण अगोदर आहे पीपीटी मध्ये. पेपर क्रोमॅटोग्राफी, गॅस लिक्विड. हा, हा, इथं मॅडम. आहे द टेक्निक ऑफ सेपरेशन कंपोनंट मिक्सचर बाय कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ कंपोनंट बिटवीन द स्टेशनरी अँड मूव्हिंग थिंग्स. ठीक आहे, चालेल. हे पण तुम्हाला जे पीपीटी दिले त्याच्यामध्ये आहे हे. तर पहा, हे सांगितले बघ, क्रोमा म्हणजे कलर, ग्राफी म्हणजे टेक्निक किंवा रायटिंग. आपण रायटिंग न म्हणता आपण टेक्निक्स सांगणार आहोत. ग्राफिक्स म्हणजे आपण टेक्निक यूज करणार आहोत. ग्राफिकचा बेसिक रायटिंग असे येते, पण रायटिंग म्हणजेच एक्सप्लेनेशन थोडक्यात, म्हणजेच टेक्निक. ठीक आहे, तर ही जी डेफिनेशन आहे, टेक्निक फॉर सेपरेशन ऑफ कॉम्पोनंट मिक्सचर बाय कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉम्पोनंट बिटवीन द स्टेशनरी फेज अँड मूव्हिंग फेज. आता याच्यामध्ये स्टेशनरी फेज आणि मूव्हिंग फेज म्हणजे काय असतं पहा. आता स्टेशनरी फेज जी आहे, तर त्या स्टेशनरी फेज मध्ये, स्टेशनरी म्हणजे स्टेबल असेल. ठीक आहे, आता बघा, हा जो ग्लास जार आहे इथं, आता याचं पर्टिक्युलर सांगते मी. स्टेशनरी फेज कोणता असतो आणि मूव्हिंग फेज कोणता आहे? स्टेशनरी फेज म्हणजे स्टेबल असलेला. आता जो स्पॉट आहे तो मूव्हिंग फेज असणार आहे. नंतर लिक्विड मीडियम, तो पण मूव्हिंग आहे. स्टेशनरी मध्ये कोण येणार आहे? तुमचे जो क्रोमॅटोग्राफिक पेपर आहे. ठीक आहे, तर तो कसा असेल? स्टेशनरी. स्टेशनरी फेज रिमेन्स फिक्स्ड अँड इट मे बी सॉलिड ऑर लिक्विड. ओके, मूव्हिंग फेज कोणता असतो? मूव्हिंग फेज इज फ्लो ओव्हर द सरफेस ऑफ स्टेशनरी फेज. एक मिनिट, मॅडम आवाज येत नाहीये. हॅलो. हा पहा, आता स्टेशनरी फेज फिक्स्ड असतो, मूव्हिंग फेज जो असतो तो फ्लो होत असतो ओव्हर द सरफेस ऑफ स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेजच्या त्याच्या ओव्हर तो फ्लो होणार आहे. मूव्हिंग हा याच्यामध्ये लिक्विड मीडियम येतं. स्टेशनरी मध्ये सॉलिड पण येऊ शकतं आणि लिक्विड पण येऊ शकतं. ठीक आहे, आता हे जे सेपरेशन ऑफ कॉम्पोनंट आहे कसं होतं किंवा का होतं? इट इज टेक्स प्लेस बिकॉज ऑफ द डिफरन्स इन रेट ऑफ मुवमेंट ऑफ कॉम्पोनंट. इथं जे कॉम्पोनंट आहेत ना, ह्या चौघांचा
जो रेट आहे किंवा जे स्पीड आहे मूव्ह होण्याचं स्पीड ते कसं आहे डिफरंट आहे. प्रत्येकाचे वेगळे एक समान इथं आलेत का सगळे नाही, प्रत्येकाचा रेट मुव्हिंगचा डिफरंट आहे. त्यामुळं हे क्रोमॅटोग्राफी टेक्निक रन होत असते किंवा प्रोसेस होत असते. ठीक आहे. आता याचं आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचं. आता क्रोमॅटोग्राफीचं क्लासिफिकेशन व्हेरी ह्यूज अमाऊंट वरती ह्यूज बेसिस वरती आपण केलेलं आहे. तर इट इज बेस्ड ऑन द मोबाईल फेज in which it contains the two class gas chromatography and the liquid chromatography. मोबाईल फेज म्हणजे जो मूव्ह होणार आहे तो, त्या फेज वरती आपण क्रोमॅटोग्राफीचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. कारण स्टेशनरी आहे आपला मिक्सचर असेल, ठीक आहे, स्टेशनरी वरून तर आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकत नाही कारण तो फिक्स्डच राहणार आहे एकाच पोझिशनला. त्यामुळे आपल्याला मोबाईल फेज जो मूव्ह होत आहे त्या फेजवरून आपल्याला काय करावं लागेल, क्लासिफिकेशन करावं लागेल. मग इट इज बेस्ड ऑन द first two classes, gas chromatography and liquid chromatography. Okay. In the gas chromatography there are again two classes, GLC and GSC. gas solid chromatography, gas liquid chromatography. gas चे परत दोन, gas solid, gas liquid. परत liquid चे अगेन दोन क्लासेस आहेत, column chromatography, planar chromatography. column चे परत किती टाइप्स आहेत, 6 आहेत. LSC, IEC, EC, LLC, BPC, HPLC आणि प्लेनरचे अगेन 2 क्लासेस आहेत, TLC आणि पेपर क्रोमॅटोग्राफी. आता TLC मीन्स थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. ठीक आहे. GSC पण समजलं, JLC पण. आता ह्याचे जे लॉंग फॉर्म आहे ते इथं तुम्हाला दिलेले. JSC झाला, JLC पण एक्सप्लेन केला आपण. नंतर इथून पहा IEC, ion exchange chromatography. IEC means ion exchange chromatography. EC, expulsion chromatography. LLC means liquid chromatography, liquid solid chromatography. BPC, bonded phase chromatography. नंतर HPLC, high perform liquid chromatography. HPL, high perform liquid chromatography. TLC, thin layer chromatography. So these are the long form of the denotation. Okay, do you understand the definition and its classification? Yes, ma'am. ठीक आहे. आपण हे डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन लिहून घेऊया. नंतर आपण त्याचं फर्स्ट पाहणार आहोत, कोणता, गॅस लिक्विड, GLC. ठीक आहे. कसे आले गॅस लिक्विडला पेपरचे डायग्राम आले. हा आहे इथं पण पुढे गॅस लिक्विड मध्ये आलेलं आहे ते स्लाइड. ठीक आहे. हे आहे गॅस लिक्विडचे डायग्राम, ते आहे गॅस लिक्विड पुढे डिटेल आहे. ओके. आपण हे व्यवस्थित सिक्वेन्स लिहूया अगोदर. हा, राईट डाऊन द डेफिनेशन. हे डेफिनेशन लिहूया आपण, ही थोडी स्टँडर्ड वाटते मला त्यापेक्षा. ठीक आहे. ते तुम्हाला 12th ला वगैरे चालते. आपण थोडी व्यवस्थित हे लिहून घेऊया. राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी. हेडिंग टाका क्रोमॅटोग्राफी म्हणून. तुमची ISC पण लवकरच होणार आहे बघा. ISC चं टाइम टेबल टाकले का ग्रुपला आपल्या? No, ma'am. ISC होईल एक 4-5 दिवसात, एक आठवड्याच्या आत होईल ISC चं टाइम टेबल येईल. मी आज तुम्हाला त्याचा सिलेबस सांगते. ISC सेम गेल्या वेळेस सारखं. आणि तुम्हाला दुसरं म्हणजे ISC चे जे पेपर तुम्ही ऑनलाईन जे सबमिट केलेले म्हणजे फॉर्म भरून, नाही की नाही, तर ते पेपर परत तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये कॉलेज चालू झाल्यानंतर जमा करायचे आहेत. जो पेपर तुम्ही मला सेंड केलेला आहे किंवा सब्जेक्ट टीचरला तोच पेपर पाहिजे, कारण ते तुमचे ऑलरेडी चेक झालेले आहेत आणि मार्क्स तुम्हाला पडलेले. तुम्हाला जे तुम्ही ज्या मुलांना कमी मार्क पडलेत 18-20 त्यांच्या चुका सांगितलेत, तुम्ही जर व्यवस्थित परत रिटर्न घेऊन आला तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही. जो पेपर तुम्ही आम्हाला दिलेला आहे तो पेपर आहे तसा ना तसा ते पेजेस फाडायचे, स्टेपलर करायचे आणि येऊन इथं तुम्हाला जमा करायचे. तुम्ही कसं केलं पेपर, वहीत लिहिलंय का पेजेस वरती लिहिला होता? Written papers वर वहीत लिहिलंय मॅडम. ज्यांनी वहीत लिहिले त्यांनी पेपर ते पानं फाडून काढायचे आणि सगळे सब्जेक्टचे एकत्रित करून बंच करून ठेवा एका फाईलला. ठीक आहे.
मॅम PDF ची झेरॉक्स करून आणली तरी चालेल का? झेरॉक्स PDF नाही, ची? हँड रिटन पाहिजे. नाही. नाही, मॅडम पण काय ज्याची काय PDF आहे झालंय तेच आता- हँड रिटनच आहेत ना. हा PDF चे पण तुमच्या पेनने लिहिलेलं असावं. हो हो हो. लिहून दुसऱ्या पानावरती पण लिहू शकता तुम्हाला वेळ असेल तर. आणि नसेल तर मग कॉलेज ऑफलाईन चालू झाल्यानंतर 1 आठवड्याभरात तुम्हाला जमा करावं लागेल. आता ISC 2 च जमा करताना ISC 2 पण तशीच असेल, थेरॉटिकल असेल असंच जशी ISC 1 झाली. तर ISC 2 ला काय करायचं, वेगळे पेजेस घ्या सुट्टे, आखीव ताव म्हणतात ना, ते घ्या आणि त्याच्यावरती सगळ्या सब्जेक्टचं सोडवा. ठीक आहे. ISC 2 व्यवस्थित सोडवा. अजून एक चान्स आहे तुम्हाला ऑनलाईन घरून पेपर सबमिट करायचा. ISC 1 सारखे अजिबात चुका करू नका. ISC 2 आहे अजून तुमच्या हातात. ISC 3 ला मात्र तुम्हाला इथंच द्यावं लागेल. ठीक आहे. चान्स आहे तर ते संधी आहे त्या संधीचा फायदा करून घ्या. ओके. मॅडम 25 पासून चालू होणार आहे का? पहिलं 25 हा, बस आणि हॉस्टेल चालू झाले की तुम्हाला एक नोटीस येईल. एक 2-3 दिवसात पडेल तुम्हाला नोटीस फिक्स. आणि डोसचं पण समजेल. मॅम ते डेफिनेशनचं खालचं पण द्यायचं का? हा, हे लिहा. स्टेशनरी फेज, मुव्हिंग फेज, हे पण महत्वाचं आहे. तुमचे नोटबुक, असाइनमेंट सगळं कम्प्लीट ठेवा. ऑफलाईन आल्यानंतर सगळं चेकिंग होणार आहे इथं. मी तुम्हाला एक्सपेरिमेंट 2 एक्सपेरिमेंटचा राईटअप देते. एक्सपेरिमेंटचं पण नको. एक्सपेरिमेंटला तुम्हाला नोटबुक तुम्ही आल्यानंतर स्टेशनरी इथून घ्यावी लागेल का काय सांगता येत नाही. राईटअप आपण थांबूया, ऑफलाईन आल्यानंतरच बघूया एक्सपेरिमेंटचा राईटअप. मी HOD विचारून तुम्हाला सांगते. तरी पण असाइनमेंट सगळे जेवढे दिलेत तेवढ्या व्यवस्थित ठेवा. असाइनमेंट आल्यानंतर चेक होतील. ठीक आहे, सगळ्यांना समजलं. ISC फक्त एकच स्टुडंट सबमिट करायचा राहिलेला आहे, D43 नलवडी सौरभ. बाकीच्या सगळ्या मुलांनी सगळ्या विषयाची ISC सबमिट केली ना? येस मॅम. आणि UT सगळ्यांनी दिली कालची आपली? येस मॅम. ओके, ठीक आहे. UTचं काय ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी असते, पण ISC चे मार्क्स तुमचे कन्सिडर केले जातात. ICA चे, ISC चे. ठीक आहे, ISC तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मॅम एंड सेमिस्टर कधी होईल? लवकरच होणार आहे. म्हणजे डेट नाही आली पण लवकर होणार आहे. ज्या अर्थी ISC लवकर घ्यायला लागले ते अर्थी होईल का? ऑफलाईन होईल ना मॅम? हो, ऑफलाईन होणार आहे. मार्च मध्ये असेल. मार्च मध्ये पण फिक्स. मार्च एंडच्या दरम्यान किंवा अगोदरच असेल. आता इथून पुढचे आपले छोटे छोटे टॉपिक राहिले. कोरोजन तेवढा आहे थोडा मोठा, आणि नंतर तो एनर्जी सिस्टीम तो पण छोटाच आहे. हा पण छोटा आहे. 2 लेक्चर मध्ये हा पण संपेल. ओके, झालं. हे लिहून झालं. ज्याचे डोस राहिले त्यांनी लवकरात लवकर डोस घ्या. सेकंड, आता क्लासिफिकेशन हे असा चार्ट टाकायचा म्हणजे लक्षात राहतं. आणि इथंच ह्याचे लॉंग फॉर्म इथं जरी लिहून घेतले तुम्ही तरी पण चालतील. आणि हे कसं काढायचं, वहीत उभं नाही काढायचं. आडवी नोटबुक पकडा आणि नंतर काढा हा चार्ट. याचा स्क्रीनशॉट घेता का? नंतर तुम्ही करू शकता हे. आपण पुढचे एक्सप्लेन करू तोपर्यंत. येस मॅम. आणि याचा पण घ्या. हे मला तर वाटतं की इथंच लिहून घेतलं नाही तर असं ब्रॅकेटमध्ये तरी चालेल, किंवा ह्याच्या खाली लिहिलं इथं तरी सुद्धा चालेल. एक वेगळं लिहायची काही गरज नाही त्याला. इथं लिहिलं तर बरं पडेल. लगेच तिथल्या तिथं लॉंग फॉर्म लक्षात येतील न्यू पेजवर. याचा आणि हे लॉंग फॉर्म ह्याचं एक स्क्रीनशॉट घ्या. घेतला? याचा घेतला का? येस मॅम. दुसऱ्या स्लाइडचा? येस मॅम. ओके, नेक्स्ट. गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. ठीक आहे. आता गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी पाहून घ्यायचं. कुठला टाईप आहे तो? गॅस क्रोमॅटोग्राफी मधलाच एक
काय आहे, एक क्लास आहे गॅस लिक्विड, इथं जीएलसी गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. आपण 1, 2 ते 3 फक्त क्रोमॅटोग्राफी डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. कशासाठी, फॉर रेफरन्ससाठी. ठीक आहे, डिटेल सगळं आपल्याला हे टेक्निक आपण नाही स्टडी करणार, एक माहिती असावं म्हणून आपण गॅस लिक्विड फक्त आपल्या सिलेबसला आहे तेवढे स्टडी करणार आहे डिटेल पण. ठीक आहे, आता गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी त्याचं या टेक्निकचं बेसिक प्रिन्सिपल काय असेल, तर ह्याचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे की इन जीएलसी या गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी सेपरेशन मध्ये आपण काय करतो, इन गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी सेपरेशन इट इज ब्रॉट बाय पार्टिशन बिटवीन मोबाईल फेज अँड स्टेशनरी फेज. इथं काय केलं जातं, मोबाईल फेज जो आहे म्हणजे मूव्ह होणारा फेज आणि स्टेशनरी म्हणजे फिक्स राहणारा, या दोघांमध्ये पार्टिशन करायचं आपल्याला. काय करायचंय, पार्टिशन फेज पॅक्ड इन ए कॉलम. ठीक आहे, एक कॉलम असेल म्हणजे हा जो ग्लासचा जार आहे असा. ठीक आहे, पण आता इथं पार्टिशन नाही, इथं हा जो असेल स्टेशनरी आहे, मुव्हिंग फेज हा लिक्विड आहे, हा मूव्ह होतो या पेपरवरती म्हणून त्याला म्हणायचं मुव्हिंग फेज किंवा मोबाईल फेज. आणि हा जो स्पॉट आहे किंवा जो पेपर आहे तो स्टेशनरी आहे, तो स्टेशन. आता या दोघांमध्ये अजिबात इथं पार्टिशन नाही, पण गॅस लिक्विड मध्ये काय केलं जातं तर तिथं पार्टिशन केलं जातं. ठीक आहे, तर हे असेल त्याचं बेसिक प्रिन्सिपल. इन जीएलसी सेपरेशन इट इज ब्रॉट बाय पार्टिशन बिटवीन किंवा फॉलोड बाय प्रोसेस्ड बाय किंवा कॅरिड आउट बाय. कसे केले जाते जीएलसी सेपरेशन, इट इज कॅरिड आउट, लिहूया आपण व्यवस्थित वाटतो तो शब्द, कॅरिड आउट बाय द पार्टिशन बिटवीन मोबाईल फेज अँड स्टेशनरी लिक्विड फेज पॅक्ड इन ए कॉलम. कॉलम मध्ये आपण पॅक केलेले स्टेशनरी फेज मुव्हिंग फेज या दोघांमध्ये पार्टिशन करून आपण ही गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी जी आहे ती काय करत असतो, कॅरिड आउट करत असतो ही टेक्निक. ठीक आहे, आता ही जी कॉलम आहे, द कॉलम इज प्लेस्ड इन अन ओव्हन. तर हा कॉलम कुठे ठेवलेला असतो तर ओव्हन मध्ये असतो. अगोदर डायग्राम बघूया म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करायला, तुम्हाला इमेजिन करायला पण सोपं जातं. आता कॉलम म्हणजे काय, इथं कॉलम आहे का, या कॉलम मध्ये मोबाईल फेज आणि स्टेशनरी फेज या दोघांमध्ये पार्टिशन ठेवून आपण काय केलेलं असतं, हे कॉलम मध्ये प्लेस केलेलं आहे. ठीक आहे, आता हा झाला आपला कॉलम, इथं आपले मोबाईल फेज येईल, स्टेशनरी फेज येईल. आता हे राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला कशाला जॉईन केले आपण पाहूया. तर इथं सुरुवातीला कॅरियर गॅस आहे, कॅरियर गॅसचा एक काय आहे, हा सिलेंडर आहे. ठीक आहे, कॅरियर गॅस कंटेन्स द गॅसेस लाईक H2, हेलियम आहे आणि नायट्रोजन आहे, आर्गॉन आहे किंवा कार्बन मोनॉक्साईड आहे. ठीक आहे, प्युअर कॅरियर गॅस जो सिलेंडर आहे कॅरियर गॅसचा, त्यामध्ये कोणकोणते गॅसेस असू शकतात तर प्युअर गॅसेस असतात. कोणकोणते तर H2 हायड्रोजन गॅस आहे, हेलियम गॅस असेल किंवा नायट्रोजन गॅस, आर्गॉन आहे किंवा कार्बन मोनॉक्साईड गॅस. यापैकी एक गॅस आपण घेणार आहोत, मिक्सचर नाही घेणार, एक कोणताही घेऊ शकतो. आता इथं त्या गॅसवरती आपल्याला प्रेशर कंट्रोल केलेलं आहे. ठीक आहे, या प्रेशरने आपण गॅस पुढे पास करणार आहोत इन द ड्राईंग ट्यूब. ड्राईंग ट्यूब मध्ये जर गॅसेस मध्ये मॉइश्चर असेल तर हे ड्राय केलं जाणार आहे इथं. नंतर तो आपण फ्लो रेग्युलेटर मध्ये गॅस पास करणार आहोत. ठीक आहे, फ्लो रेग्युलेटर मध्ये म्हणजे त्याचा जो फ्लो आहे तो रेग्युलेट केला जाईल. फॉर एक्झाम्पल आपला घरचा जो LPG आहे त्याला आपल्याकडे फ्लो रेग्युलेटर असतो का, फ्लो रेग्युलेटर जो गॅसेस आहे तर तो किती अमाऊंट मध्ये बर्न होईल त्यावरती आपण कंट्रोल करतो का कंट्रोल. येस मॅम. Yes, ma'am. आपण स्लो करतो, फास्ट करतो, मीडियम करू शकतो, आहे की नाही. म्हणजेच तो काय आहे, आपला फ्लो रेग्युलेटर आहे. फ्लो वरती आपण काय करत आहोत तर कंट्रोल ठेवतो, आहे की नाही. सेम तसे इतर नॉब असतील तर त्यावरून आपण त्याचे जे फ्लो आहे गॅसेसचा तो फिक्स ठेवू शकतो किंवा त्याला रेग्युलेट करू शकतो, कंट्रोल करू शकतो. नंतर एकदा आपण हा गॅस रेग्युलेट केला की तो कुठं पास करणार आहोत आपण, इथं सॅम्पल इंजेक्शन आहे. ठीक आहे, सॅम्पल इंजेक्शन म्हणजे जे आपल्याला सॅम्पल यूज करायचा आहे की ज्याचं आपल्याला सेपरेशन करायचे, जे कंपोनंट दिला असेल तो असेल. नंतर हा या कॉलम मधून पास केला जातो, हे सॅम्पल इंजेक्शन, आणि परत हा गॅस इथं मिक्स केला जाईल आणि हे काय होईल इथं पास होईल. ठीक आहे, तर हा थर्मोस्टेटेड आहे म्हणजे टेम्परेचर कंट्रोल करून ठेवलेला आहे. हा कॉलम जे असेल त्याचं टेम्परेचर कंट्रोल असेल, कमी जास्त होणार नाही. तर हा थर्मोस्टेटेड असेल कॉलम. या कॉलम मधून परत हे आपण आपलं सॅम्पल कुठं पाठवतो तर हे डिटेक्टरला परत कनेक्ट केलेलं असतं. डिटेक्टर हा अगेन त्याला परत 3 कनेक्टर आपण केलेत. एक केलेला आहे फ्लो मीटर
डिटेक्टर पासून फ्लो मीटरला जॉईन केल्यावर त्यावरती आपल्याला फ्लो शो होईल, त्याचे जे रेंज असेल ते दिसेल इथं. नंतर डिटेक्टर अगेन सॅम्पल कलेक्टरला, जे सॅम्पल आहे ते इथून बाहेर पडेल. इथं आपण सॅम्पल आपलं कलेक्ट करणार आहोत की जे सेपरेट झालेलं असेल. आणि हाच डिटेक्टर आपण खाली कशाला जोडलाय, ब्रिज आहे हा, तो ऍम्प्लिफायरला कनेक्ट करून ऍम्प्लिफायर आपण परत रेकॉर्डरला काय केलेला आहे, जॉईन केलेला आहे. तर इथं जो पीक आहे तो आपला पीक काय होतो, रेकॉर्ड केला जातो. आणि त्याची हाईट किंवा त्याचा रेट जो आहे तो आपल्याला इथं मेजर करता येतो आणि सॅम्पल सेपरेट आउट होईल या कंटेनरला. ठीक आहे. तर हे अशी आपली काय असते, तर पूर्ण आपली टेक्निक आहे. ठीक आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप इथे एक्सप्लेन करूया. आपण सांगितलं की कॉलम हा थर्मोस्टेटेड आहे. थर्मोस्टेटेड म्हणजे टेम्परेचर हे कंट्रोल केलेलं आहे. तर हा कॉलम आपण कुठे ठेवलेला आहे, इन अन ओव्हन. ओव्हन मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण टेम्परेचर फिक्स करू शकतो, सेट करू शकतो, है की नाही. सगळ्यांनी ओव्हन पाहिला असेल, सगळ्यांच्या घरी जरी नसेल तरी पाहिला असेल. मे बी डायग्राम मध्ये, युट्यूबला कुठेही तुम्ही व्हिडिओमध्ये ओव्हन पाहून घेतला असेल किंवा एक आयडिया जनरल असेल की कशा प्रकारचं ओव्हन असतो आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं. तर ओव्हन मध्ये काय केलं जातं, टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी सेटअप असतो सगळा. ठीक आहे. नंतर पहा, हा सॅम्पल जो आहे तो सॅम्पल काय असतं त्या सॅम्पल मध्ये, तर कंपोनंट आहे. कोणता कंपोनंट की जो आपल्याला सेपरेट आउट करायचा आहे. मग तो कोणतेही मिक्सचर असू शकतो, निकेल असेल, कॅडमियम असेल, कॉपर असतील त्यामध्ये. ठीक आहे. टू बी सेपरेटेड इज इंजेक्टेड. या सॅम्पल मध्ये इथं आपण आपला सॅम्पल इंजेक्ट केलेला आहे. इंजेक्ट केलेला आहे म्हणजे जसं इंजेक्शन आपल्या बॉडीमध्ये आपण इंजेक्ट करतो, सेम त्या पद्धतीनं इंजेक्ट करायचं. ठीक आहे. अँड व्हेपराइज्ड ऍट द हेड ऑफ द कॉलम. इथं काय करायचा, तो इंजेक्ट केल्यानंतर व्हेपराइज होतो. आता व्हेपराइज कसा होतो, तर आपण इथून जो गॅस दिलेला आहे तो गॅस इथं त्यामध्ये ऍड होतो. गॅस ऍड झाल्यानंतर हे ऑलरेडी ठेवलेलं आहे आपण ओव्हन मध्ये, त्यामुळे ते काय होणार आहे, ऑब्विसली व्हेपराइज्ड होणार आहे. ओके. द व्हेपराइज्ड सॅम्पल देन कॅरीड आउट इनटू द कॉलम बाय मूव्हिंग गॅस नोन ॲज कॅरियर गॅस. पहा, हा इकडून जो कॅरियर गॅस आलेला आहे, इथं व्हेपराइज आपलं सॅम्पल व्हेपराइज होतं, गॅस व्हेपराइज होत नाही. गॅस ऑलरेडीच व्हेपरच्या स्टेट मध्ये आहे, म्हणजे गॅस स्टेट मध्येच आहे. गॅसचं परत व्हेपरायझेशन होतं का रे, गॅस व्हेपराइज होतो का, मला सांगा. व्हेपरायझेशन कशाचं होतं, गॅसचं होतं का लिक्विडचं होत असतं, लिक्विडचं. म्हणजे लिक्विड कोण आहे, आपला सॅम्पल आहे. व्हेपरायझेशन इथं कोणाचं होईल, सॅम्पलचं होईल, गॅसचं होणार नाही. पण आता हा सॅम्पल जो आहे तो एकदा व्हेपराइज झाला. व्हेपराइज झाला म्हणजे मला सांगा तो कुठल्या स्टेट मध्ये जातो, गॅस, सॉलिड, लिक्विड यापैकी गॅस मध्ये जातो, हे की नाही. लिक्विड जर व्हेपराइज झाला याचा अर्थ तो गॅस स्टेट मध्ये जातो. आता हा गॅस स्टेट मध्ये गेल्यानंतर हा कॅरियर गॅस, त्याचं नावच आहे कॅरियर, म्हणजे तो कॅरी करणार आहे. हा काय करतो, या सॅम्पल जो व्हेपराइज झालेला आहे त्याला कॅरी करतो, याला तिकडे घेऊन जातो. त्याचं काम आहे कॅरी करण्याचं, म्हणून त्याला नाव दिलं आपण कॅरियर गॅस. द व्हेपराइज सॅम्पल आर कॅरीड आउट इनटू द कॉलम बाय द मूव्हिंग गॅस नोन ॲज कॅरियर गॅस. कोण त्याला मूव्ह करून घेऊन जातं, तर कॅरियर गॅस काय करतो, त्याला मूव्ह करतो. ठीक आहे. with the continued flows carrier gas each component leave the column. पहा, आता एक प्रत्येक कंपोनंट काय करतो, इथं कॉलम काय करेल, लिव्ह करेल. म्हणजे समजा निकेलचा जर रेट जास्त असेल, मूव्ह होण्याचा फास्ट असेल, तर निकेल पुढे जाईल कॅरियर गॅस सोबत. परत जर कॅडमियम माग असेल किंवा त्याचा रेट कमी असेल तर कॅडमियम मागं राहील. नंतर कॉपर सल्फेट त्याच्या मागं राहील. असं त्यांच्या जसा रेट आहे त्या रेटने ते सेपरेट आउट होतात पुढं. याच्यातून मूव्ह होताना तर ते त्यांच्या रेटनुसार कमी जास्त असेल, त्यांचा रेट समान असणार नाही सगळ्या कंपोनंटचा, त्यानुसार ते काय होत असतात, फ्लो होतात. ठीक आहे. नेक्स्ट, देन कंपोनंट इज डिटेक्टेड बाय ए डिटेक्टर सिस्टीम. हे पूर्ण जे आहे तर त्याला आपण डिटेक्टर सिस्टीम म्हणतो. डिटेक्टर सिस्टीम मधून कंपोनंट काय केले जातात, डिटेक्ट केले जातात. मग सेपरेट केले जातात कसं, तर फ्लो मीटर मध्ये ते कसे फ्लो जाईल ते त्यांची रेंज समजते आपल्याला. डिटेक्टर मधून आपण सॅम्पल कलेक्टर केलेला आहे, इथं सॅम्पल कलेक्ट होतात, सेपरेट होतात, एकत्र नाही. इथं याला कंपार्टमेंट असतील मे बी. नंतर इथं रेकॉर्ड त्यांचा जो रेंज आहे ते पीक काय होतो, इथं आपण काय करतो, डिटेक्ट करतो. ठीक आहे.
आता पहा कॅरियर गॅस बद्दल डिटेल आपण एक्सप्लेन करूया. हे झालं ह्या टेक्निक बद्दल एक्सप्लेनेशन की कसं हे इथपर्यंत पोहोचते. आता यावरती डिटेल आपण ते कुणाचा काय रोल आहे ते व्यवस्थित समजून घेऊया. कॅरियर गॅसचा काय रोल आहे, प्रेशर कंट्रोलचा, ड्रायिंग ट्यूबचा, डिटेक्टरचा. ठीक आहे, प्रत्येकाचा आता रोल आपण डिटेल स्टडी करू. आता कॅरियर गॅस जो आहे तो कॅरियर गॅस हा मोबाईल फेज असतो. मोबाईल म्हणजेच मूव्ह होणार आहे तो, है की नाही. तो काय करतो, आपलं जे सॅम्पल आहे ते व्हेपर स्टेट मध्ये गेलं की त्याला तो मूव्ह करून घेऊन जातो. ओके, द मोबाईल फेज कॅरियर गॅस इज मोबाईल फेज इन गॅस क्रोमॅटोग्राफी. द कॅरियर गॅस कॅरीज सॅम्पल. कॅरियर गॅस कुणाला कॅरी करतं, तर सॅम्पल कंपोनंटला कॅरी करतं. कुठून, फ्रॉम अन इंजेक्शन पॉइंट. कुठं आहे इंजेक्शन पॉइंट, इथून ते कॅरी करून घेऊन जात. ठीक आहे, इंजेक्शन पॉइंट पासून ते काय करतं, आपल्या सॅम्पलला कॅरी करतं टू द कॉलम. ओके, अँड फ्रॉम कॉलम टू डिटेक्टर. कॉलम पर्यंत नेतं आणि कॉलम पासून डिटेक्टर मध्ये पण पोहोचवण्याचं काम कोण करतं, कॅरियर गॅस करत असतो. ठीक आहे, आता कॅरियर गॅस मध्ये कोण येऊ शकतं, हेलियम आहे, नायट्रोजन गॅस आहे, तुमचा हायड्रोजन आहे आणि आर्गॉन आहे. अजून एक एक्झाम्पल आहे याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड. तर इथे लिहिताना इथे लिहायचं आपण आर्गॉन कॉमा कार्बन मोनॉक्साईड इटसेट्रा. हे झालं कॅरियर गॅस बद्दल. पुढचा आहे सॅम्पल चेंबर. ओके, आता जो सॅम्पल चेंबर आहे त्यामध्ये काय असणार आहे, इन सॅम्पल चेंबर द सॅम्पल इज इंजेक्टेड अँड हिटेड. सॅम्पल चेंबर मध्ये आपण सॅम्पल इंजेक्ट केला. ओके, आणि आपण काय केला, तो हीट केला. कसं हीट केला आपण त्याला, तर तो आपण ऑलरेडी कशामध्ये ठेवलेला आहे, ओव्हन मध्ये ठेवलाय, है की नाही. ओव्हन मध्ये ठेवला असल्यामुळं तो हीट होणार आहे. कुठपर्यंत हीट करायचा आपल्याला, की जोपर्यंत तो व्हेपराइज स्टेट मध्ये जात नाही. कारण आपण त्याला गॅस स्टेट मध्ये किंवा व्हेपराइजच का करत आहोत, तर आपल्या क्रोमॅटोग्राफीचं नावच काय आहे, गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. म्हणजे आपण काय करतो, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस मध्ये करून मग त्याला सेपरेट आउट केलेलं आहे. बेसिक काय आहे याच्यामध्ये, आपण कसं काय सेपरेट करणार आहोत, जे आपल्याला लिक्विड मिक्सचर मिळालेलं असतं त्याचं कन्व्हर्जन आपण गॅस मध्ये करून मग सेपरेट आउट केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण हे व्हेपर स्टेट मध्ये त्याला पाठवलेलं आहे. ठीक आहे, आपण लिक्विड मध्ये पण सेपरेट करू शकत होतो, पण ते पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये करतो. गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी मध्ये आपल्याला ते गॅस मध्ये कन्वर्ट करायचे आहेत आणि नंतर सेपरेट आउट करतो. ठीक आहे, आता इथं पहा, आपण हे कशामध्ये ठेवलेलं आहे, ओव्हन मध्ये ठेवलेलं आहे. ओके, सॅम्पल हा काय केला आपण, त्या चेंबर मध्ये इंजेक्ट केला आणि तो व्हेपराइज केला ऍट द हेड ऑफ द कॉलम. The vaporized sample is carried out with the help of carrier gas by moving gas known as a carrier gas. ठीक आहे. Then with the continued flow carrier gas each component leaves the column. पहा, continued flow मध्ये each component प्रत्येक component जे मिक्सचर असेल त्या मिक्सचर मधला एक एक कॉम्पोनंट कॉलम लिव्ह करतो त्याच्या स्पीडने. ओके, समजा जर एक रनिंग तुम्ही पाहिले असेल. ठीक आहे, समजा 10 स्टुडंट्स असतील, 10 कॅन्डिडेट्स असतील, तर तुम्ही रनिंगची जर स्पर्धा पाहिली असेल कॉम्पिटिशन, तर त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला एकाच लाईनला उभं केलेलं असेल किंवा सीट केलं असेल. तिथून ज्यावेळेस तुम्हाला रन करायला सांगितलं असेल तर सगळी मुलं एक समान पळतात का, सगळ्यांचा स्पीड सेम नसतो, डिफरंट असतो. सेम तसे आपले केमिकल कंपोनंटचा प्रत्येकाचा रेट डिफरंट असतो, तर त्यांच्या स्पीडने ते मूव्ह होत असतात. ठीक आहे, सेम तसं आहे. देन कंपोनंट इज डिटेक्टेड बाय डिटेक्टर सिस्टीम. एकदा का ते डिटेक्टर कडे पोहोचले, कुठे गेला डिटेक्टर, एकदा का ते डिटेक्टर कडे पोहोचले की तिथून ते सॅम्पल कलेक्टर मध्ये जातात. पहिल्यांदा निकेल जाईल, कॅडमियम जाईल, जे केमिकल्स असतील तिथून ते परत काय होतात, त्यांचा जो लास्टचा त्यांचं जे स्टेप असेल, लास्ट स्टेप तिथपर्यंत ते पोहोचतात. ठीक आहे, देन कॉलम. आता पहा, कॉलम काय प्रकार असतो, कॉलम मध्ये काय असतं, द स्टेशनरी लिक्विड फेज पॅक केलेली असते. मुव्हिंग फेज कोण आहे, तर कॅरियर गॅस आहे. स्टेशनरी फेज ही कॉलम मध्ये पॅक केलेली असते. ओके, कॉलम मध्ये काय असतं, द स्टेशनरी लिक्विड फेज पॅक्ड अलॉंग विथ द सॉलिड सपोर्ट इन ए लॉंग ट्यूब ऑर ए कॉलम. एक लॉंग ट्यूब असते किंवा कॉलम असेल. ठीक आहे, या ट्यूब मध्ये आपण स्टेशनरी फेज काय केलेली आहे, पॅक केलेली आहे अलॉंग विथ ए सॉलिड सपोर्ट. ठीक आहे, आता जे कॉलम आहेत
ते किती लेंथचे असतील, तर कॉलम्स आर युजली 1 to 20 मीटर लॉंग. पहा 1 ते 20 मीटर लॉंग एवढी आपण काय केलेली आहे, तर ती ट्यूब घेतलेली आहे. अँड कॅन बी बेंट इन व्ही ऑर डब्ल्यू शेप. कशासाठी आपण ती बेंड केलेली आहे, इथं दिसतंय तुम्हाला हे बेंड केलेलं आहे. हे आपण आय असं लॉंग पण ठेवू शकतो, पण हे आपण कशी केलेली आहे, डब्ल्यू शेप मध्ये काय केलेली आहे, एकतर डब्ल्यू शेप म्हणू शकतो किंवा डब्ल्यू शेप पण म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण ती बेंड केली. कशासाठी बेंड करायचं आपल्याला, तर टू सेव्ह द स्पेस, स्पेस सेव्ह करण्यासाठी आपण त्याला बेंड केलेलं आहे. द ट्यूब कशाची बनलेली असते, द ट्यूब इज मेड अप ऑफ कॉपर किंवा अल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टीलची बनलेली असते. ठीक आहे, दिस इज अबाउट द कॉलम. नेक्स्ट इज द स्टेशनरी लिक्विड फेज. आता आपण काय सांगितलं की या कॉलम मध्ये आपण स्टेशनरी फेज फिलअप केलेले. आता कोणतं मटेरियल असेल मग त्या स्टेशनरी फेज मध्ये, तर स्टेशनरी फेज मध्ये काय येतं पहा, इट युजली कंटेन्स नॉन होलाटाईल लिक्विड. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन ऑइल. नॉन होलाटाईल लिक्विड म्हणजे ज्याचं जो होलाटाईल नाही. होलाटाईल नाही म्हणजे ज्याचं व्हेपरायझेशन होत नाही. आपण मला सांगा इथं नॉन होलाटाईलच का घेतलं, आपण होलाटाईल पण घेऊ शकतो असतो. जर आपण होलाटाईल घेतलं, डायथिल इथर किंवा तुमचा इथाइल अल्कोहोल आहे किंवा ऍसिटोन आहे, ही केमिकल्स जे आहेत ते कसे आहेत, होलाटाईल आहेत. होलाटाईल का घेऊ शकत नाही आपण, मला सांगा, कोण एक्सप्लेन करू शकेल, कुणाची इमॅजिनेशन पॉवर आहे सांगण्याची. ते डायरेक्ट फायर कॅच करतात वेपर मध्ये. बरोबर, हे एक रिझन आहे. ते आपण ह्याच्यामध्ये ठेवले ओव्हन मध्ये, होलाटाईल नेहमी फायर कॅच करता. अजून एक मला आन्सर अपेक्षित आहे, आपण नॉन होलाटाईलच का घेतलं, रूम टेम्परेचरला इव्हॅपोरेट होतात ते लगेच, त्यामुळे कोण सांगते आन्सर. अर्चना सुगंधी. हा, रूम टेम्परेचरला ते काय होतात, तर इव्हपोरेट होतात. इव्हॅपोरेट हो होतात. ना. हा, तर आता पहा ते जर इव्हपोरेट झालं तर मग काय होईल, मग चालेल ना आपल्याला इव्हपोरेट झाले तर नको आहेत आपल्याला इव्हपोरेट होणारे, नको का नको आहेत, का लिक्विड नको आहेत. मध्ये करायचंय ना, हा मग ते गॅस घेतलं तर मग ते कसं होणार. हा, काय म्हणता तुम्ही, गॅसेस घेतलं तर, म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन आपल्याला गॅस मध्ये करायचं ना ते. हा ते आपलं सॅम्पल आहे. पण हे आपण स्टेशनरी लिक्विड फेज कोणती म्हणत आहोत, ह्या कॉलम मध्ये एक मिनिट डायग्राम दाखवतो. ह्या कॉलम मध्ये हे पाईप आहे ना, ह्या पाईपच्या आतमध्ये पण आपण एक केमिकल भरलेलं आहे. आणि आपला सॅम्पल आहे इथं, सॅम्पल याच्यामधून त्या केमिकल मधून पास होणार आहे. सॅम्पलचं कन्व्हर्जन तर आपण केलंय गॅसेस मध्ये. आता ट्यूबच्या आतमध्ये जे केमिकल ठेवलेलं आहे ते नॉन होलाटाईलच का ठेवले, होलाटाईल का नाही घेऊ शकत. मॅम त्याचं इव्हॅपोरेशन झालं तर ते पुढे जाण पास होणार. हा राईट, व्हेरी गुड. कोणी सांगितलं रे आन्सर, संजीवनी. ओके, मॅम शोभा मेटकरी का, येस मॅम. हा शोभा, व्हेरी गुड. तर काय होईल माहित आहे का, इथं पहा सगळ्यांनी लक्ष द्या. आपला सॅम्पल हा ऑलरेडी गॅसमध्ये प्लस कॅरियर गॅसमध्येच आहे. आणि आता इथं आपल्याला स्ट्रिक्टली नॉन होलाटाईल घ्यायचं. जर होलाटाईल घेतलं तर हे होलाटाईल ते वेगळे कंपोनंट, ते वेगळे इलेमेंट, केमिकल्स हे आपल्या सॅम्पल मध्ये मिक्स होतील आणि ते पुढे पास होतील. आणि मग आपण पुढं आपलं सॅम्पल मिक्सचर डिटेक्ट करू शकणार नाहीत, सगळे इम्प्युर होऊन बसेल, सगळी इम्प्युरिटी त्यामध्ये ऍड होईल. म्हणून आपल्याला स्ट्रिक्टली नॉन होलाटाईल घ्यायचं आहे की कितीही जास्त टेम्परेचरला ते गॅसमध्ये कन्वर्ट व्हायला नको आहेत आपल्याला. मग आपण कोण घेऊ शकतो नॉन होलाटाईल लिक्विड, तर सिलिकॉन ऑइल आहे, पॉलीग्लायकॉल आहे, आणि ह्या दोन्हीपैकी एकच घेणार आहोत आपण. नंतर सॉलिड सपोर्ट आपण सांगितलं की स्टेशनरी लिक्विड फेज एक घेतलेला आहे, त्यासोबत आपण सॉलिड सपोर्ट पण घेतलाय. तर सॉलिड सपोर्ट मध्ये काय घेऊ शकतो आपण, कॅल्साइट आहे किंवा फायर ब्रिक पावडर. फायर ब्रिक पावडर पण आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे, तर हे असतील सॉलिड सपोर्टसाठी. आणि लिक्विड आपण कॉलम मध्ये कोणतं फिल केलेलं आहे, सिलिकॉन ऑइल असेल किंवा पॉलीग्लायकॉल असेल. ठीक आहे, नंतर लास्टच असेल आता डिटेक्टर. डिटेक्टरचं काय रोल आहे या टेक्निक मध्ये, डिटेक्टर मॉनिटर्स द कंपोनंट विच कम विथ द कॅरियर गॅस. तो काय करतो, मॉनिटर्स करतो, मॉनिटाइज करतो. ठीक आहे, की कुणाला मॉनिटाइज करणार आहे, द कंपोनंट विच कम
विथ द कॅरियर गॅस सोबत जे कंपोनंट आलेले आहेत, पोहोचलेले आहेत, तर त्यांना मॉनिटाईज करण्याचं काम डिटेक्ट करतो आणि विथ द कॅरियर गॅस ॲज इट लिव्हज द कॉलम, त्यांनी कॉलम लिव्ह केलं की तिथून ते डिटेक्ट करण्याचं काम करतो. इट इज पॉसिबल टू रेकॉर्ड द रिझल्ट इन द फॉर्म ऑफ क्रोमॅटोग्राफ, म्हणजे ग्राफ जो आपण पीक मिळतो हा क्रोमॅटोग्राफ झाला, त्याला आपण क्रोमॅटोग्राफ म्हणतो, जे पिक्सच्या फॉर्म मध्ये मिळतं. तुम्ही ईसीजी पाहिलंय का? कुणाच्या घरी जर ईसीजी वगैरे तुम्ही पाहिला असेल किंवा मशीन किंवा आपण फिल्म मध्ये वगैरे ईसीजी पाहतो. येस मॅम, बघितलंय मी. हा, ते हार्टबीटचे तिथं मेजर केले जातात तुमचे जे आहेत. पाहिलं नसेल तर जनरली फिल्म मध्ये तर असतंच, ते एखादं पेशंट असेल तर त्याला ती मशीन जोडलेली असते आणि त्यावरती ते पिक्स दिसतात. तशी सेम Yes, ma'am. सेम मशीन असते रेकॉर्डर, इथं आपल्याला ते कंपोनंटचे पीक दिसतात. ठीक आहे. मॅडम हा. 12th ला पण होतं ईसीजी. हा तुम्हाला बायोलॉजी मध्ये असणार आहे. बायोलॉजीला ज्या मुलांचा बायोलॉजी आहे त्यांना लगेच क्लिअर होईल, आहे की नाही. बायो मध्ये होतं तुम्हाला ईसीजी मला वाटतं. मॅडम ते डायग्राम आ इलेक्ट्रॉनिक कार्डिओग्राफीची डायग्राम होती. हा, कार्डिओग्राफ म्हणजे रिलेटेड टू हार्ट आहे ना, जे Yes, ma'am. हार्टला आर्टरी जाते, व्हेन, त्याला कार्डिओ काहीतरी व्हेन म्हटलं जातं. दोन जे व्हेन जातात ते, एक शुद्ध रक्त घेऊन जाते, एक अशुद्ध रक्त पंपिंग केलेलं बाहेर घेऊन येते, असं काहीतरी आहे. आर्टरी वेन्स. येस मॅम आहे. माझं पण होता बायोलॉजी, थोडं थोडं आठवते मला 12वी पर्यंत. ठीक आहे. मॅडम बायोलॉजी असल्याला फार उपयोग होतो. पहा, तुम्हाला खूप गोष्टी माहिती होत्या ते लाईफ. मॅडम फिल्म मध्ये पण ईसीजी हो. मध्ये एखादा पर्सन डेड होणार असेल तर स्ट्रेट लाईन दाखवतात ईसीजी मध्ये स्ट्रेट बघा. लाईन ज्यावेळेस दाखवते त्यावेळेस तुमच्या ज्या नसा असतात त्या काही वर्क करत नसतात, त्याचा अर्थ आहे, किंवा त्या त्यांचं वर्किंग स्टॉप झालेलं असतं, म्हणजे तुमचा हार्ट स्टॉप होता. हार्ट स्टॉप झाली की तुमची पूर्ण सिस्टीम बॉडीची स्टॉप होते, असं आहे ते. ईसीजीचं लॉंग फॉर्मच काहीतरी इलेक्ट्रोकार्डिओग्राफ किंवा ग्राफ असं आहे. येस मॅम. इलेक्ट्रॉनिक कार्डिओ ग्राफी. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. हा, मुलं कोणतरी बोलत होते, मुलांचं होतं का बायोलॉजी? मुलगा कोण बोलत होता आता? बोला. मुलींचं नॉलेज जबरदस्त आहे बघा. मुलांना गाडीमध्ये पेट्रोल कुठनं येते ती सुद्धा माहिती नाही, पण मुलींना ते पण माहिती आहे. किचन पासून तुमच्या ईसीजी पर्यंत मुलींना सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आहे बघा. पहा मुलांना, जरा अभ्यास करा, नाहीतर फार अवघड होईल तुमचं. ठीक आहे. डिटेक्टर क्रोमॅटोग्राफ आहे इथं हा डायग्राम मध्ये. हा असेल तुमचा क्रोमॅटोग्राफ. ठीक आहे. तर हे झाली तुमची सगळी सिस्टीम. तर नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन. कुठे यूज करतो आपण हे? तर हे डायग्राम जर आपण लिहून घेऊया का? तुम्ही स्क्रीनशॉट जर दिला, तुम्ही एवढं नाही लिहून घेणार. ठीक आहे, देते मी, लिहूनच देते. ठीक आहे. राईट डाऊन गॅस लिक्विड क्रोमॅटो डायग्रामचं तेवढा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, ते तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे. इथून लिहून देते मी. आपण क्लासिफिकेशन पर्यंत लिहिलेले इथपर्यंत, म्हणजे त्याला जागा सोडली तुम्ही. याच्यासाठी एक पूर्ण पेज सोडा, वन साइडच सोडा. त्याच्या बॅकच्या साईडला लिहा गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. राईट डाऊन द बेसिक प्रिन्सिपल. Right now, in GLC separation, in नकाच लिहू. GLC separation is brought by असं लिहा. GLC separation म्हणजे गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी सेपरेशन इज ब्राउट बाय किंवा ब्रिंग्स म्हटलं की ते वर्तमान काळ झाला. ब्राउट म्हणजे भूतकाळ. कसं केलं जातं? GLC separation is brought by partition between mobile phase and stationary liquid phase. Mobile phase and stationary liquid phase. Packed in a column. Packed in a column.
Next, the column is placed in an oven. The column is placed in an oven. Next point, sample containing the component. Sample म्हणजेच मिक्सचर जे आपल्याला सेपरेट आउट करायचं आहे. सॅम्पल कंटेनिंग द कॉम्पोनंट म्हणजे सॅम्पल मध्ये जे कॉम्पोनंट्स असतील ते. सॅम्पल कंटेनिंग द कॉम्पोनंट टू बी सेपरेटेड जे आपल्याला सेपरेट करायचे आहेत ते. टू बी सेपरेटेड इज इंजेक्टेड and vaporized at the head of the column. Head of the column. By the full stop. Next, the vaporized sample are carried out samples म्हणा sample नाही vaporized sample is म्हणा r नको is carried out into the column by the moving gas. In bracket मध्ये लिहा carrier gas. Moving gas म्हणजे कोणता? Carrier gas. Bracket मध्ये लिहा carrier gas. Next, with the continued flow of carrier gas, each component leaves the column. Leaves the column. Next, then component is detected किंवा तिथे कॉलम करून लिहिलं सॉरी कॉमा कॉलमच्या पुढे कॉमा आणि देन लिहिलं तरी चालेल. हे काही नवीन वाक्याची सुरुवात होत नाही. इथूनच देन component is detected by a detector system असं लिहिलं तरी चालेल. Is it over? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next. Take the screenshot of the diagram. Next. Take the another screenshot of this slide. Carrier gas, sample chamber आणि column. घेतला? Yes, ma'am. नेक्स्ट याच एक घ्या आणि इथपर्यंत रायटिंग कम्प्लीट करा. ठीक आहे, हे पण घ्या स्क्रीनशॉट. मग ऍप्लिकेशन आपण नेक्स्ट लेक्चरला तिथून एक्सप्लेन करूया किंवा कंटिन्यू करू. स्लाइड दाखव ना. डायग्राम का? हा घ्या, डायग्रामचा घ्या स्क्रीनशॉट. घेतला? हो टीचर. त्यानंतर याचा एक घ्या आणि नेक्स्ट लास्ट
झालं. येस मॅम. Yes, ma'am. ऍप्लिकेशन हे आपण नेक्स्ट लेक्चरला आणि लास्टला राहिलेला आहे टीजे ते आपण नेक्स्ट लेक्चरला कम्प्लीट करू. ठीक आहे. याचे MCQ नोट्स मी शेअर करते टीचिंग डायरीमध्ये, म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये दिसतील तुम्हाला. ओके, विल स्टॉप हिअर नाव. 1 मिनिट अटेंडन्स राहिले. थांबा, लिव्ह करू नका, मला अटेंडन्स घेऊ द्या. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12 absent. Comma. 13 is present. 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 2, 22 absent. 23, 4, 5, 6, 7, 8, 9, 3, 0. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 38 absent. 39, 40, 41 absent. 42 आहे, 3 आहे, 4, 5, 6, 7, 8, 9, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 6, 0, 6, 1, 6, 2, 6, 3. So the absent numbers are 12, 22, 38 आणि 41. 4 आहेत. बरोबर, मी पकडून तुम्ही सगळे 59 झाले, मी पकडून 60. ठीक आहे. विल स्टॉप हिअर नाव. जेवढं तुम्हाला रायटिंग दिलेलं आहे ते उद्यापर्यंत कम्प्लीट करा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण मग पुढचं एक्सप्लेन करूया. विल स्टॉप हिअर नाव. मॅडम 32 प्रेझेंट. 32 आहे, 38 absent आहे. 32 आहे. टॉपिकचे लेक्चर अपलोड करा ना. हा, एक लेक्चर राहिलं आपलं फक्त. एक शुक्रवारचं राहिलं असेल, फ्रायडेच आहे ना. करते मी आज, आता करते आणि लगेच. पहिलं पण राहिलंय मॅडम ते मॉडर्न अनालिटिकल केमिस्ट्री नाव आलंय, पण ती टाइप ऑफ ग्लासेसचं लेक्चर अपलोड आहे तिथं. हा, ते तिथूनच त्याच्या पुढे केले आपण, मला वाटते. बघते मी. ठीक आहे, पाहते मी, चेक करते. ओके.